पतंग चिन्हावर बंदीची मागणी करण्यात येते, शिवसेनेने केली आहे. संक्रांतीत पतंग उडणार, आदर्श आचारसंहितेचा भंग होणार असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे? MIMचं ते पक्ष चिन्ह आहे. खरं तर पतंगाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर निवडणूक आयोग काय निर्णय घेतो हा त्याच्यावर राहील. परंतु एक सांस्कृतिकला एक धार्मिक सण आहे आणि निश्चितपणे पतंग उडवणं हा या उत्सवाचा एक भाग आहे. परंतु त्याचा जर कोणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितपणे त्याला निवडणूक आयोगाला ते दाखवून ते थांबवू शकतो. पण निवडणुकांमध्ये 14-13 तारखेला ते अशा पद्धतीनं प्रचार करू शकतात असा आक्षेप घेण्यात येतोय. हे बघा त्यांनी जर निवडणुकीचा विषय घेऊन जर तो प्रचाराचा मुद्दा बनवला आणि पतंग खऱ्या अर्थाने त्या दृष्टिकोनातून त्या पतंगाचा उत्सव जर साजरा करण्याचा प्रयत्न करत असला तर आम्ही निश्चित निवडणूक आयोगालाही सांगू की हा उत्सवाचा दुरुपयोग जर हे करत असतील तर निश्चितपणे यांच्यावर बंदी घाला. उद्या विरोधक काय म्हणतील की देवाला कमळ फुल वाहू नका. मग हे बघा, विषय कमळ फुल वाहू नका आणि कमळ फुल प्रचारामध्ये आणा. प्रचारामध्ये एखादी गोष्ट आणणे ही चूक आहे आणि त्याच्यासाठी मग उद्याचं सगळ्याच गोष्टी बंद करावं लागतील. कपाटं बंद करावं लागतील, फॅनं बंद करावं लागतील, तुम्ही विमानं उडवणं बंद करावं लागतील. विषय असा आहे, याच्यात स्पष्ट आहे जर 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 सोशल मीडियाला जर ते प्रचाराचं साधन बनवलं तर निश्चितपणे निवडणूक आयोगाकडनं पहिली तक्रार आम्ही करू की त्याच्यावर कारवाई करा जो या गोष्टीला प्रचाराचा मुद्दा करून ही गोष्ट करेल. हे बघा, धार्मिक सण आणि ते याचा जर मुद्दा बनवायचा असेल तर निश्चितपणे संजय शिरसाटेंच्या बोलण्याला माझं समर्थन नाही सर, पण ते सण हिंदूंचे आहे, पतंग MIM उडवणार. हे बघा ते MIMचे हिंदू सणाचा काय संबंध? हे बघा, MIMनी पतंग प्रचाराचा मुद्दा म्हणून उडवले असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होईल. पण हिंदूंच्या सणावर असा पतंग उडवणं याच्यावर कारवाई नाही. होळी खेळत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.